सगळ्या मूर्त्या कस्टमाइज असतात, माती POP. म्हणजे तुम्हाला पारंपरिक गणपती हवे, कस्टमाइज हवे, ते सगळे गणपती तुम्हाला इथे अवेलेबल आहे. मातीमध्ये कस्टमाइज करून देतो. आपल्याकडे जम्मूचा पण एक गणपती आहे. जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरला मूर्ती जास्त बरेच वर्ष आले, 16-17 वर्ष आले. 16-17 वर्ष जम्मू काश्मीर. नमस्कार मित्रांनो, तर आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आज आपण तुम्हाला वाटलं असेल की आज आपण मार्केट करणार नाही. आज आपण मार्केट नाही करणार आहे. आपण तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणात म्हणजे मला तर माहीतच आहे गणपतीचा सीन येतोय आणि आमच्या मित्राचा गणपती बुक करायचा आहे. सो बघू, तो आता आहे ना इथे, बाहेर म्हणजे बँगलोरला गेला आहे. सो त्याचा आता गणपती बुक करायला चाललं आणि दरवर्षी आमचा तोच कारखाना आहे, त्याच कारखान्यात बुक करायला चाललं आहे. बघू ह्या वर्षी नवीन काय आले गणपती. चला तुम्ही बघाल कारचा रोड आहे, पुढे स्टेशनला जातो. तिथे सरळ स्टेशन आहे, पुढून तुम्ही राईट मारल्या तो स्टेशनला जातो. ह्या साईडला सरळ हायवे आहे, त्याच्यामध्येच कारखाना आहे आपला. चला कमी आहे. बुद्ध मूर्ती आहे, सुंदर मूर्ती आहे, डायमंडने सजवलेली मूर्ती. ह्या वर्षी एवढी मोठी तर मूर्ती नाही घेणार आपला भाऊ. किती फुटाची? 2 फुटाची घ्यायची, 2.5 फुटाची असेल आय थिंक. 2 फूट बसते ना ते. 2 फुटाची 2 फुटाची बघायची. हा बघा, सुंदर असं खूप समोरून असेल तर खूप छान दिसत. मस्त आहे. सगळ्यात पुढे सोन्याचा गणपती, सुंदर असा गणपती आहे. तिकडे आहे, विचारू यांना, दादा आहे तिथे, काय म्हणतात बघूया. सुंदर गणपती सुद्धा करतात. इथे सुंदर मातीचे गणपती बनवतात. डिझाईन दिसते आपल्याला, त्याला पण फोटो पाठवू आपण. महेश फोटो आता मी काढून ठेवीन, पाठवीन त्याला, आणि मग बघू काय बुकिंग करायचं. हे सगळे मातीच्या खाली मातीचे गणपती आहेत, मातीच्या हाताने बनवलेले गणपती आहेत पूर्ण पर्यंत. ते बुकिंगचे गणपती आहेत. तुम्ही टॅग लावलेले दिसतात, सगळ्यांना टॅग लावलेले ते बुक झालेले. तर आम्ही, मला असं वाटतं आपण खूप उशिरा आलो त्या महेश, थोडं उशिरा आलं. पण हे मातीचा गणपती आम्ही घेत नाही, म्हणजे तो घेत नाही. आमचा गणपती तर गावीच असतो, आम्ही गावी जातो. ती पण आम्ही ब्लॉग बनवणारच आहे गावचा पण त्या आता मित्राचा गणपती जो बुक करायला ते बघूया. गणपती मुवमेंट चालू आहे तिकडे. शिफ्टिंग जागा, बुकिंग वाढायला लागली आहे, जागा कमी पडायला लागल्यात. शिफ्टिंग करतात ते लोक.
सगळे माती माती काय त्यांनी बनवलेलं माती काय डिझाईन बघा. कृष्ण जास्वंदीवर बसलेलं आहे, जास्वंदीवर सुंदर. अजून याचं थोडं काम बाकी आहे. त्याची पेंटिंगवाले येतील, सुकणार सुकून टाइम जाणार, पेंटिंगवाले येणार, पेंटिंगवाले कलर करणार, माकणीवाले येणार, माकणी करणार. छोट्या छोट्या गणपती आखणी करणं खूप डिफिकल्ट असतं. आणि आपल्याकडे एक्सपर्ट्स ते येतील. हे बघा, ही प्रोसेस आहे. असा गणपती असतो, सुकल्यावर त्याला व्हाईट पेंट केला जातो. त्यानंतर त्याला एक कलर, बॉडी स्किन कलर जे मॅच होतील तसे कलर केले जातो. प्रोसेस आहे. त्या गणपती सेम प्रोसेस चालू, सेम असे व्हाईट मारणार, त्यानंतर स्किन कलर येणार, त्याच्यावर पेंटिंगचं काम चालू. चिल्लर लोक आले गणपती बुक करायला, त्यांना विचारूया नाही कोणता गणपती, कुठला गणपती पाहिजे तुला? कोणता? कुठला तो? परेलचा राजा. कुठे आहे परेलचा राजा? दाखव मला. थोडीशी जागा कर. कुठे आहे परेलचा राजा? कुठे आहे? दाखव तर. असं कसं नाव माहिती? परेलचा राजा नाही माहिती तुला? हा कोणता आहे? हा असं कसं नाव नाही माहिती? चिंतामणी. कुठला? चिंतामणी. कुठे आहे जागा? हा कुठे पण आहे. तू तू गणपती बुक केलं की नाही? बस. तू गावी जातो गणपतीला? गावी असतो तुझा गणपती? मग इथे 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 प्लास्टिक काढून टाक. तू परत कधी येतो गावावरून? हा? गाडी दिला आहे, गाडीवरनं गणपती घेऊन जाऊ का मी? अरे कशी पिच केलं? हलका आहे गणपती, छोटावाला बसूया. हा छोटावाला. कशी पिच केलं? छोटा गणपती घेऊन जाऊ ना आपण, छोटा गणपती. हा जा. तर आता नॉर्मली दादा आपले फ्री झालेत, विचारू त्यांना काय कसं काय ते. नमस्कार, या. कसं आहे तुम्ही? मस्त मजेत. गेल्या वर्षी पण गेली होती मित्राची, हो, यावर्षी पण आलोय. बघून घ्या. सगळ्या मूर्त्या आमच्याकडे मातीच्या, पीओपीच्या दोन्ही साईजच्या मूर्त्या असतात. बघा, 1 फुटापासून 6 फुटापासून तुम्हाला 2 फूट, 1.5 फूट, 2.5 फूट, 2.5 फुटापर्यंत, 3 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. आणि सगळ्या मूर्त्या कस्टमाइज असतात. माती, पीओपी. म्हणजे तुम्हाला पारंपरिक गणपती हवे, कस्टमाइज हवे, ते सगळे गणपती तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. मातीमध्ये कस्टमाइज करून देणार. हो, मातीमध्ये कस्टमाइज करून भेटतात तुम्हाला. आणि तुमच्या ज्या चॉईस आहेत कस्टमाइजचा वेळ काय असतो, कधीपर्यंत आला पाहिजे? शक्यतो आम्ही जून जुलैपासून आम्ही ऑर्डर घ्यायला चालू करतो. ओके. आणि ऑगस्टच्या आम्ही शेवटपर्यंत काम ते संपवतो. पण आम्ही 1 महिन्या अगोदर ऑर्डर बंद करतो. 1 महिना अगोदर? 1 महिन्या अगोदर, 1-6 महिन्या अगोदर ऑर्डर बंद केली आता आहे. थांबवले की आता ऑर्डर आम्ही बंद केली आहे मातीची. मातीची? हां, कारण की यांचं काम सगळं वगैरे पक्का काम करणं ह्याला वेळ जवळपास लागतो. आता मातीचे 30-40 गणपती तुमच्याकडे? हां, 30-40 आमच्याकडे गणपती असतातच मातीचे. बहुत थोडा अंदाज आला. 30-40 मातीचे गणपती आमच्याकडे 6 फुटापासून, म्हणजे बाळ गणपती गणेशपासून, महाराजा गणपतीपासून सगळे गणपती आहेत. त्याशिवाय आमच्याकडे वेगवेगळे कस्टमाइज, म्हणजे उंजावरचा, मोरावरचा, कमळावरचा, हे कस्टमाइज गणपती पण आहे. कस्टमाइज आमच्याकडे 2-3 गणपती, एक वाघावरची आहे, एक कमळावरची आहे, एक पिंडी शिवपंजी आहे, शंकर महादेवाची आहे. हां, चालू आहे, काम चालू आहे. शिवपिंडीची मूर्ती आहे. अरे वा. दरवेळीप्रमाणे आमच्याकडे दगडूशेठ आहे. दगडूशेठमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. शंकर महादेव आहे. मी तर पण पीओपीला तो आहे. हां नॉर्मली 2 फुटाचा आमचा हां, तर गेल्या वर्षी तुम्ही जसं मित्राचं 2 फुटाचं होतं त्याप्रमाणे आहे ना, आमच्याकडे आहे. इथून जर आपण चालू केलं ते सगळ्या गणपतीची मूर्ती आहे. पहिली मूर्ती आपण शंकर महादेव आहे. असं फेमस गणपतीचं दगडूशेठ पुणा, त्याची काम पूर्ण याचं आहे ना, धोतरपासून आर्टवर्कपासून सगळं डायमंड्स वगैरे सगळं ज्वेलरीज केलेलं आहे. पूर्ण हे पूर्ण आहे, रेडी टू मूव, एकदम तुम्ही पूजेला नेण्यासारखी. ओके. हां, ज्वेलरी वर्क पूर्ण त्याच्या केलेलं आहे. हे लाईनमध्ये सगळे 2 फूट आहे. हो, ह्या सगळ्या 2 फुटाचे आहेत. तसा चिंतामणीची पूज आहे, हां. चिंतामणीचा पॅटर्न आहे. शंखावरची आहे, मोर आहे, सरस्वती पॅटर्नमध्ये मोरावरची आहे, मयुराचं आणि वीणावर बसलेली आहे. सगळ्यात छान आणि सुबक मूर्ती आहे. यांचे नजरकाम, आखणी एकदम सुबक. जय मल्हार एक नवीन पॅटर्नमध्ये येतो आहे. शंकर महादेव आहे. ही ह्या मूर्तीबद्दल काय विशेष सांगा? विशेष सांगण्याची मूर्ती 2.5 फुटाची मूर्ती आहे. ह्याला पूर्ण डायमंड वर्क आणि धोतावर्क सगळं केलेलं आहे. मुकुट पूर्ण डायमंडचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे त्या शेंदूरमध्ये एक कलरमध्ये, हा शेंदूर वर्कमध्ये एक कलर, सिंदूरमध्ये एकच व्हिडिओ एकच मूर्ती. मी
नॉर्मली याचा काय प्राइस रेंज काय असेल? नॉर्मली याची प्राईस आहे ना, आम्ही बघायला गेलो तर 12च्या आसपास याची प्राईस येते. पण आम्ही कस्टमाइजचे आमचे जुने कस्टमर आहेत त्यांना आम्ही त्यांच्या हिशोबाप्रमाणेच घेऊ शकतो हा, आपण, असं की त्यांच्याप्रमाणेच आम्ही हे करतो. आणि हे पारंपरिक इकडचे हे आहेत शक्यतो दो फीट 11. मी 2 फूटचेच बघतोय जे 2 फीटच्या आहेत. आणि बघायला गेलं तर इथून तुम्ही बघू शकता जवळ 100-125 मूर्त्या आहेत. पण तुम्हाला रिपीटेड मूर्ती नाही भेटणार. सगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या, वेगवेगळ्या कलरच्या आणि वेगवेगळ्या आकारातल्या आहेत. सगळ्या मूर्ती सेम डिझाइन. सेम डिझाईन पुन्हा नाही. म्हणजे तुमच्या जरी बाजूवाल्याने जरी गणपती असेल तरी तो वेगळाच असेल. ओके. हा, आणि आमचं जवळजवळ 25-30 वर्षापासून असल्यामुळे हे ते त्याच प्रकारचे आहेत की वेगवेगळे ते गुडविल सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. डिसाईड करतो तिथून बघतो कोणतं आम्हाला बघून घ्यायचं घ्या. इथे कस्टमाइज पण आहेत. काही धोतर पॅटर्न जुन्या आपण कोकणातले गणपती म्हणतात तसे हा, कोकणातले कोकणातले गणपती गणपती. जसे सिंहासन वगैरे सिंहासनवर design. येतात येतात आशीर्वाद पाय समोर सगळे ह्याच्यामध्ये पण आहेत. आम्ही मध्ये हा पेटा आपला बैठक. बैठक बघा यांची वेगळी. हा किती फुटाचा आहे? हा 21 इंचाचा आहे. 20 इंचाचा. लालबागची पॅटर्न आहे, चिंतामणी आहे, बालाजी आहे, कृष्णा आहे, बालमूर्ती आहे. याची मोहीचा आहे ना? हा बालाजी आहे. बालाजी आहे. ही तिरुपतीच्या पॅटर्न मध्ये आहे. इथे तिरुपती आहे. हा 2 फुटाचा आहे. पेशवा आहे. अडीच- 2.5 फूट आहे. 2.5 फूट आहे. फुटाचा. पेशवा आहे. पेशवा आहे. हे जे डेकोरेटचे काम केलेलं आहे हा. ते ते आमच्या इथेच आमचे काही कारागीर आहेत ते आमच्याकडे पहिलाच कारागीर काम करून घेतात. हा, आणि काही कारागीर असतात ते तुमच्यानंतर कस्टमाइज करून त्यांना जे हवे तर आम्हाला त्याप्रमाणे पाहिजे तसं ते आपण लावून करतो. देणार. कस्टमर प्रमाणे पण केले जातात. त्याची रेंज काय असेल? त्याची रेंज असते ना तर ते कस्टमर प्रमाणे त्याला कसं हवं आहे पूर्ण धोतर फेटा त्याच्यावर अवलंबून असतं. ओके. इथे आमच्याकडे बघायला गेलं तर पेशवा नंतरला सिंहासन, बैठा सिंहासन, दगडूशेठ आणि एक स्वामींची पॅटर्न आहे. स्वामींच्या पॅटर्नवर स्वामींच्या नंतर चिंतामणी पोच आहे. सध्या ट्रेंडिंग ट्रेडिंग चालू आहे. 2 वर्ष चिंतामणी. तरी आता स्वामी आहेच. ट्रेंडिंग. ह्या वर्षी तर देऊळ बंद टू आल्यामुळे अजूनच तर आपण डिसाईड करू जे मूवी काही मूर्त्या नॉर्मल पण येतात. आम्ही धोता फेटा फक्त बनवतो ओके. आणि तशाही मूर्त्या आहेत मातीच्या आहेत कस्टमाइज मूर्त्या. त्यांना सगळ्या मग कस्टमाइज प्रमाणे वापरून ही मातीची मूर्ती आहे. ही जी मातीची हो मातीची आहे. मातीची मूर्ती लालबाग थोडं आहे बट सुंदर ते प्रॉपर मातीच्या मूर्त्या वेळ काढून सुकवल्या जातात. त्या हाती बनवतात त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे आम्ही आधीच बुकिंग घेतो. महिना आधी हा. booking करू. आता ॲडव्हान्स बुकिंग सगळी बंद आहे. ओके, आता फक्त पीओ. बस पीओपी जे काम आहे ते. एक नवीन पॅटर्न मध्ये पण आहे आमच्याकडे 2.5 फुटाची मूर्ती आहे ओके. पूर्ण. पट्टू हा छान आहे मूर्ती. आखणी आणि लेखणी आहे दोन्हीचं काम छान आहे. जवळ आणि दाखव. जर सुंदर अशी आखणी काय दर्शनी असं वाटतं का तो आपल्याकडेच मूर्ती आहे. आपल्या पण ऐकायला तुम्ही करा. छान मूर्ती आहे. दादाने सजेस्ट केली ही मूर्ती 2.5 फुटाची. कोणाला 2.5 फुटाची मूर्ती घ्यायची असेल तर ही नवीन डिझाईन यशस्वी आर्ट्समध्ये तुम्ही येऊन घेऊ शकता. शंकर आहे सुंदर. यंदा नवीन याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. ही 2 फुटाची मूर्ती आहे. इटवाला पोज आहे. पोजमध्ये यांना गोल्डन आणि सिल्वर हे पेपर वर्कमध्ये काम केलेलं आहे. पेपर वर्क त्याच्यावर डायरेक्ट त्यांना पेपर येतो गोल्डन आणि सिल्वर पेपर त्याच्यामध्ये ते काम केलं आहे. छान आणि सुबक मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला 1.5 फुटाच्याच मूर्त्या चालू होतात. एक मद्रास पॅटर्नमध्ये मूर्ती आहे. साऊथ त्याचे डायमंड्स हे सगळे अलंकार. बाजूला बालाजी आहे. बालाजीला महिरप वगैरे सगळे डायमंड्स केले स्टोन वगैरे सगळं. नंतरला पेशवामध्ये 21 इंचाची मूर्ती आहे. 21 इंचाची मूर्ती म्हणजे ती खास कस्टमाइज असते. कस्टमाइज हा. नंतर ही बॉडी कलरमध्ये चंदन बॉडी कलर म्हणतात ना त्यामध्ये आहे. पूर्ण सफेद शुभ्र वर्णामध्ये त्याला केलेलं आहे. आणि ही मद्रास पॅटर्न.
तुम्ही तुमच्या मूर्त्या सगळ्या बघून घ्या, वेळ घ्या, कारण की वर्षभराचा सण असतो किंवा 5 किंवा 11 दिवसाचा नाही. तेच तुम्ही तुमच्या घरचा इथे- गणपती तुम्ही तेच आहे तो चेक करा, मित्र आहे ना हा इथे. सिलेक्ट बाहेर करा आणि तुमचं सगळं सिलेक्ट करून झाल्याच्यानंतर मला सांगा. बाकी काही नाही, आपण सगळं बघू. बघतो आम्ही मूर्त्या. हो सावकाश, तुम्ही तुमचा वेळ घ्या. वर्षाचा सण आहे, तुम्ही तुमच्या घरचा गणपती चेक करा. नक्की. बाप्पा तुम्ही आमच्या इथून करतात दरवर्षाप्रमाणे तसा पाहून घ्या. ओके, थँक्यू माहिती दिल्याबद्दल तुम्ही थोडी. थँक्यू. तर आम्ही असं ठरवलंय की ही वाली जी शंकराची जी मूर्ती आहे ती बुक करायची आहे. मित्राला पण आम्ही फोटो पाठवले होते, त्याला पण ती आवडलेली आहे. व्हिडिओ कॉल पण केला होता, माझ्याच फोनवरनं केलं होतं, पण आता शूट करतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल तर कसा केला तर दाखवू नाही शकत. बट तिने आमचं ओव्हरऑल फुटाची आहे, शंका आहे तिला. मस्त सुंदर अशी मूर्ती आहे, आशीर्वादाचा हात आहे, कुठं आहे. तिला तुला डिटेलिंगमध्ये आपण डायमंडचं पण काम देणार आहे. बघू दादा काय बोलतोय, रेंज काय बोलतोय, किती प्राईस बोलतोय, फायनल करू. हीच मूर्ती घेऊन जायची आहे, किती काय झालं ते. मनात बसलेली मूर्ती. दादा हा बोला. मी असं ठरवलं आहे की ही मूर्ती करायची आहे. ठीक आहे ना, हो चालेल. तुमच्या अंदाजे दरवर्षीचे आम्ही कस्टमर आहे, विचार करून हा तुम्ही आम्हाला सांगा की ह्या मूर्तीचा काय रेंज होईल, प्राईज होईल. आम्हाला डायमंड वर्क पण पाहिजे हा. तुमच्याचकडून. प्रॉपर कसं मस्त सुंदर. आता कसं असतं की ना काही कस्टमरना प्राईस सांगितलीच जात नाही, की ते आमचे रोजचे गिऱ्हाईक कसं आपले घरचे असतात. हां त्याच्यामुळे तुमचे जे दरवर्षाप्रमाणे आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडनं फक्त दरवर्षाप्रमाणे असल्यामुळे वाढवून घेतो. फक्त एवढे ते तुमच्या चौकशीचे. आणि वहिनी टॅग द्यांचं बनवून. सो आपल्या नावाचा टॅग लागलेला मूर्तीला. ही मूर्ती आपण बुक केली आहे. आता ही मूर्ती तुमची बुक झालेली आहे. असे दरवर्षात अशी आता मी टॅग टाकलाय तशी दरवर्षाप्रमाणे यांची मूर्ती बुक झाली. ओके, धन्यवाद दादा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मोरया. असे येत राहा. मूर्ती मोरया, गणपतीची मूर्ती आपल्या दिवशी आम्ही येऊन जाणार. डायमंड वर्कचे आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स. हो हो नक्की नक्की. तुम्ही तुमच्या हिशोबाने कस्टमर डायमंड आणि थोडं जे काय असेल ते तुम्ही सांगितलेलं आहे तसं आम्ही तुम्हाला करून देऊ. थँक्यू. धन्यवाद. मोठे गणपती पण आहेत तुमचे. हो बाजूच्या इथे आहेत, जरा फेरी मारा तुमच्या इथे. तिकडे फेरी मारून जातो. हो नक्की नक्की. काय? तिथे रोशनदादा नाईक वगैरे आहेत, दोघं तिघे जण रोशन आहेत. दादा नाईक त्यांना आहे. भेटतो. त्याचे कॉन्टॅक्ट केला होता मी, फोनवर बोलणं झालं होतं. ते बोलले होते थोडे या. बिझी आहेत पण घ्या भेटून. हो भेटून घेतो. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तर बाजूलाच हे छोट्या गणपती, जो आपण गणपती बुक केला छोट्या गणपतीचा कारखाना आहे, तसाच त्यांचाच यशस्वी आर्ट्सचाच बाजूला मोठा कारखाना आहे. तो बघूया केवढे मोठे मोठे गणपती बनत आहेत. रोशनदादा नाईकला आपण कॉन्टॅक्ट केला होता. रोशनदादा नाईकांनी आहे तिथे. रोशन आहे तिकडे, काय करतात गणपती आहेत बघू शकता. थोडं तुम्हाला असं वाटेल पण हे काम असंच होतं. तुम्ही विचार करू नका, त्याशिवाय मूर्ती घडत नाही. मूर्तीला आकार द्यायला लागतो. तुम्ही ही मोठी जाऊन मूर्ती बघा, वयस जरा पुढे जाऊन ती मोठी मूर्ती दाखवेल. जेव्हा हिला आकार दिलाय आम्ही, आकार दिलाय तेव्हा ही मूर्तीची पॉलिश व्यवस्थित तिला घासून व्यवस्थित बनवली. बघा प्रॉपर टॉप टू बॉटम जे नेकेड आहे तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती आहे. आपण तुझ्याकडे प्राईस वर ठेवू. खाली काय दाखवू शकत की काम बाकी आहे किंवा किती फुटाचा आहे. जवळपास 12 फुटाचा गणपती आहे. 12 फुटाचा गणपती आहे. मला पण नक्की अंदाज नाही माहिती. ते कस्टमाइज असतात, काही काही असतात 9.5 त्याचा अंदाज असतो. मंडपाच्या अंदाजानुसार ते लोक बांधतात. सगळं आहे दादा आलाय. नॉर्मली तो इकडे नसतो, पडेल वर्कशॉपला असतो. तिकडे पण यशस्वी आर्ट्स आहेत, व्हाईट शर्टमध्ये आहे. सो पडेल वर्कशॉपला असल्यामुळे त्याला पुढे गणपती कव्हर करायचं म्हणून तो आलाय.
बघत असेल मूर्ती काही चालू आहे, हात लावतोय, चालू आहे, डिझाईन आली आहे, आर्ट आलाय, पेंट आलाय, पेंट नुसार आपण थोडं ब्लर करू बिकॉज एवढं काही पण ठीक आहे. तुम्ही पण समजाल की गणपती कसा बनतो. बारीक बारीक काम आहे याच्यामध्ये, बारीक बारीक काम बाजून तुम्हाला व्यवस्थित गणपती बनवायला औषध नाही दादा मागे गणपतीच्या मागे तर भेटून दहा तरी जरा प्रश्न पुढे तर कोपऱ्यातून घे, याच्यावर कोपऱ्यातून रोशन नाईक दादा रोशन नाईक मस्त स्पाईक केलाय केसाचं तिने आज. गणपती खूप काम आहे. विचारा त्यांना काय म्हणताय भूषण भाऊ, काय म्हणताय? मस्त. हा? काय म्हणतात खूप दिवसानंतर? गेल्या वर्षी आलो होतो, या वर्षी येतोय. ओके. काय म्हणताय तुम्ही? आहे कुठे? काल तुम्हाला फोन केला, तुम्ही उचलला नाही, मग परत तुम्ही रिकॉल केलाच, मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. बिझी आहेत का तुम्ही? काम चालू आहे जोरदार. किती टाइम, कधीपासून काम चालू केलं? झाला महिना काम चालू आहे. हा गणपती स्टँडिंग गणपती बिझी आहेत, काय बोलत नाही, लास्ट आहेत. रोशन नाईक लास्ट आहेत, पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येते. ए बना ती मेहनत जरा दाखव कशी काय आहे. काहीच बोलत आहे, आता घालून योगी मध्ये दीनानाथ इधर हाथ रख. हाँ ऐसे सीधा हाथ रख, सीधा हाथ रख. हाँ बस. अरे भाई रोशनी के पैसा दिया है भाई उसको, पूरा उसके पास ही ऊपर दिखा करके रखा है. काम चालू आहे. 3 जण मिळून एकत्र काम करतात. बघू कम्प्लीट व्हायला आय थिंक 2-3 दिवस लागतील शिकायला जॉईंट पॅक मारायला. सो आज आपण आलो आहे यशवी आर्ट्समध्ये. त्यांचे ओनर्स आहेत मुकेश ओंबळकर, त्यांच्याशी आपण बोलू. ते सांगतील आपल्याला यावर्षी काय काय कोणत्या मुद्दे आले, कुठून काय आलं आहे. कारमध्ये आहे काय म्हणतात काय असं आज यावर्षी किती त्यांचं टार्गेट? वर्षी आहे ऑर्डर, अजूनही येतात आहेत, ऑर्डर चालूच आहेत. कारमधल्या थोड्या आहेत मूर्त्या, बाहेरच्या आहेत. आपल्याकडे जम्मूचा पण एक गणपती आहे, जम्मू काश्मीर काश्मीरला मूर्ती जाते बरेच वर्ष आले, 16-17 वर्ष आले. 16-17 वर्ष जम्मू काश्मीरला इथून आपल्या कारमधून मूर्ती जाते जम्मू वर्कशॉपवर, आपल्या वर्कशॉपमधून आणि कारच्याच वर्कशॉप. कारच्या वर्कशॉपवरूनच जाते ते दरवर्षी. काय त्याचा पॅटर्न काय आहे, त्यांचं काय असतं?
डिझाईन तिचं ऍक्च्युली त्यांचा लालबाग राजा असतो बरोबर. दरवर्षी पॅटर्न फिक्स फिक्स असतो आणि हाईट पण सेम. हाईट पण फिक्स असते कारण तो ट्रेन मधून जातो ट्रेनच्या बोगी मधून जातो गणपती मिनिमम 6 त्यामुळे त्याची height वाढवू शकत. 6 फुटाचा असतो. एक 6.5 फूट 6.5 फूट. अजून बुकिंग घेत आहे की थांबवली? आहे बुकिंग चालू आहे चालू आहे. टार्गेट तुमचं काय आहे? वर्ष टार्गेट काय आहे? किती गणपती? टार्गेट लिमिटेडच आहे ऑर्डर लिमिटेडच जास्त नाही कारण त्याचं परेल वर्कशॉपला पण असतात मूर्त्या परेल आणि- वर्कशॉपचं काय नाव आहे म्हटलं तुम्ही? आणि इकडे परेल वर्कशॉपचं नाव काय म्हटलं? परेल वर्कशॉपला श्री कलाधिपती आर्ट्स म्हणून ओके. आणि इकडे यशवी आर्ट्स म्हणून खारला आहे. की विजिट करा दोन्ही पण साईडला. तर खार, बँड्रा, सांताक्रूज, विलेपार्ले, अंधेरी त्या तुमचे गणपती घ्यायचे असेल तर या लोकेशनला या. जर तुम्हाला अजून मोठे गणपती किंवा दादर, लालबाग, परेल त्या साईडचे मोठे गणपती जर तुम्हाला तर तुम्ही परेल वर्कशॉपला विजिट. आपल्याकडे माहीम पासून इकडे खारला आहे. टाईमपासून माहीम, धारावी, जोगेश्वरी या साईडला जोगेश्वरी, सबपला गोरेगाव पर्यंत आहे मंडळ. गोरेगावच्या पुढे बोरवलीवाले पण आहेत त्यांनी पण या. तुम्ही पण घेऊन जाऊ शकता. छान छान मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवतो आम्ही. कस्टमाइज मूर्त्या बनवतो. फक्त कस्टमाइज बनवतो. फक्त कस्टमाइज मूर्त्या बनवतो. मी तुमचं जे काय पेंट आर्ट तुम्ही घेऊन या, चित्र तुमचं घेऊन या, 100% गॅरंटी आहे बनवून देणार. 5 फुटापासून 22 फुटापर्यंत आजपर्यंत एक सगळ्यात Customize. मोठी मूर्ती एवढीच बनवली. सगळ्यात मोठी आपण 28 फुटाची बनवलेली 28 फूट आहे. गेल्या वर्षी गेल्या वर्षी बनवली या 28. वर्षी काय त्या वर्षी पण आहे ती त्याच मंडळाची मूर्ती आहे 28 फुटाची. धारावीचा धुमरव 28 फुटाची मूर्ती ती आहे. इकडे देव्याची आहे, याची आहे. माहीमची आहे. असे बरेच मंडळ आहेत तिकडे. मस्जिद बंदर, ब्रेक बंदर, शिवडी बरेच मंडळ आहेत तिकडे. असं बघितलं तुम्ही, चांगली माहिती दिली आहे दादांनी आपल्याला. तर मोठे मोठे गणपती तुम्ही 2 वर्कशॉप आहेत, दोन्ही वर्कशॉपला तुम्ही विजिट करा. मस्तपैकी मोठे मोठे गणपती आणि देवीच्या वेळी देवी पण बनवतो आपण. देव्या पण बनवतो. देवी दोन्ही ठिकाणी आता असतात. पण अजून पण टाईम आहे. या अजून पण ऑर्डर चालू आहेत दोन्हीकडे. देवीच्या ऑर्डर्स पण चालू देवीच्या ऑर्डर्स पण चालू केल्या. या एक कारला यशवी आर्ट्सला माझा लहान भाऊ सांभाळतो. औषध नाही तो असतो. त्याला काय यांच्याशीच कॉन्टॅक्ट केला होता पण काल. यांच्या कॉन्टॅक्टनेच आपण इथे आलं. सो हसऱ्या मुखाची आहेत. सांगितलेली ही लालबागची मूर्ती जी जम्मू काश्मीरला जाते. एक गणपती बुक करायला आवडतो. मोठे गणपतीचं पण शूट करून घेतलंय बघा. 6 फुटाची मूर्ती आहे. 6-6.5 फुटाची आहे. ही ट्रेनमधनं बोगीमधनं जाते जम्मू काश्मीरला. ही रेडी आहे कारण की ही खूप टायमावर लवकर रेडी करायला लागते. आता थोड्या दिवसांचं पेंटचं काम चालू आहे. पॉलिशिंग आणि पेंटचं काम चालू झालं की थोड्याच दिवसात ही मूर्ती आपली डायरेक्ट जम्मू काश्मीरला 12-13 वर्ष, जसं दादा बोलतोय 12-13 वर्ष जम्मू काश्मीरला जाते. तर आज मी तुम्हाला जसं मी बोललो कोकण तुम्हाला दाखवलं आहे आणि प्लस तुम्हाला अर्धा परेल वर्कशॉप इकडे आणून दाखवलं आहे. ठीक आहे. मोठ्या मूर्ती. सो तर आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय बिकॉज त्यांना पण काम आहे. त्यांचा पण जास्त टाईम वेस्ट नाही करू शकत. आपण पण खूप आधी आलं, गणपती बुकिंग पण झालं आहे आपलं. त्यासाठी इकडे आलो, व्हिजिट पण केली. तर आपण संपू आणि गणपती बाप्पा मोरया. आपण जाऊ घरी. उद्याच आपला ब्लॉग रिलीज होईल. ठीक आहे. धन्यवाद. लाईक करा. ह्याच्यानं काय करायचं, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनला दाबा. व्हिडिओ येणार तुमच्यापर्यंत. ठीक आहे. धन्यवाद.